कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। गेले 3 दिवस या जिल्ह्याला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला होता। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे मुसळधार पाऊस पडलेला आहे। परिणामी पंचगंगाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे। पंचगंगा नदीवरील 14 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे राधानगरी धरण देखील 33.22% भरला आहे। तर राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचनातून 1100 क्युसेक्स पाणी दूधगंगा नदीत सोडण्यात आले आहे। तसेच घटप्रभा प्रकल्पातून 921 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे येत्या काळात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। जिल्ह्यातील धरण क्षेत्र असलेल्या राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। आज जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेला असला तरी पावसाची बॅटिंग मात्र थांबलेली दिसत नाहीये। परिणामी कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी 22 फूट 2 इंचांवर पोहोचलेली आहे।